आता आपण SION ह्या टेलने संपणारे काही मोठे शब्द वाचण्याचा प्रयत्न करूया. SIONचा उच्चारसुद्धा बऱ्याचशा शब्दांमध्ये शन असाच होतो, परंतु काही शब्दांमध्ये त्याचा उच्चार थोडा वेगळा असतो. तो काय असतो तो सुद्धा आपण काही उदाहरणांमार्फत शिकूया. सो लेट्स बिगिन. आपलं फर्स्ट स्पेलिंग आहे ABRASION. सर्वप्रथम SION आपण वेगळं केलं. त्याच्यानंतर माझं फर्स्ट VC कॉम्बो इज AB फॉलोड बाय कॉन्सोनंट R. त्याच्यामुळे B आणि Rच्या मध्ये तोडलं. आता माझा शब्द बनला ॲबरेशन. ॲब्रॅशन नाही, ॲब्रेशन. ॲब्रेशन. नेक्स्ट वर्ड EROSION. पहिला VC कॉम्बो ER फॉलोड बाय वॉवेल O. सो मी E आणि Rच्या मध्ये तोडलं. SION माझी टेल आहे, त्याच्यामुळे त्याला वेगळं केल्यावर उरलं RO. ह्याचा उच्चार होतो इरोजन. इरोजन. नीट ऐका, SIONचा उच्चार ऐका. मी इरोशन नाही म्हणालो, इरोशन नाही, इरोजन. इरोजन. SIONचा उच्चार शन होतो, जन होतो. लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला कसं कळणार? एकच पर्याय आणि तो म्हणजे सराव. लीफ फॉरवर्डच्या टेक्निक्समधनं इंग्लिश वाचायला शिकलात. आता लीफ फॉरवर्डची प्रॅक्टिस करत राहायची. लीफ फॉरवर्डच्या टेक्निक्सने तुम्ही जे वाचायला शिकलात त्याचा वापर करायचा टेक्स्टबुक वाचण्यात, पुस्तकं वाचण्यात, न्यूजपेपर वाचण्यात. आणि जेवढा जास्ती सराव कराल, जेवढं जास्ती एक्सपोजर येईल, तेव्हा आपसूक कळायला लागेल की कोणत्या शब्दाचा कसा उच्चार होतो. पुढील शब्द DIMENSION. माझं फर्स्ट VC कॉम्बो IM फॉलोड बाय वॉवेल E. त्याच्यामुळे मी ह्याला I आणि Mच्या मध्ये तोडलं. माय नेक्स्ट VC कॉम्बो इज गरज नाही. SION शन माझी टेल आहे, त्याला बाजूला काढल्यावर मध्ये काय उरलं? MEN. तर ह्या शब्दाचा उच्चार झाला डायमेन्शन. बरेचसे लोक ह्याला डिमेन्शन असं सुद्धा म्हणतात. मी तुम्हाला ॲडवाईज करीन तुम्ही ह्याचा उच्चार म्हणा डायमेन्शन. डायमेन्शन. बघा इथे SIONचा उच्चार शन आहे, मग अशी इरोजन होतं, इथे डायमेन्शन आहे. डायमेन्शन. डायमेन्शन. नेक्स्ट वर्ड EMULSION. पहिला VC कॉम्बो EM फॉलोड बाय वॉवेल U VCV. त्याच्यामुळे E आणि Mच्या मध्ये तोडलं. SION टेल आहे, त्याला वेगळा काढा. मध्ये उरलं MUL, तर तसंच ठेवूया. या शब्दाचे 3 भाग झाले. एमल्शन. एमल्शन. तुम्ही समजा इमल्शन म्हटलं तरी चालेल, एमल्शन म्हटलं तरी चालेल. इमल्शन, एमल्शन चालेल. SIONचा उच्चार काय तो बघा, शन. आणि अजून एक बघूया COLLISION. फर्स्ट VC कॉम्बो इज OLL. डबल एल का घेतला? कारण जरी डबल एल असलं उच्चार मी एकदाच घेतो, फॉलोड बाय वॉवेल I. सो मी O आणि Lच्या मध्ये तोडलं. SIONला वेगळा करा. त्या शब्दाचे 3 भाग झाले. CO को, LLI SION जन. दिस इज कोलिजन. कोलिशन नाही, कोलिशन नाही, कोलिजन. ज्याप्रमाणे इरोजन त्याचप्रमाणे कोलिजन. कोलाइड, कोलिजन. इरोड, इरोजन. कोलाइड, कोलिजन. सो माय वर्ड्स आर ॲब्रेशन, इरोजन, डायमेन्शन, इमल्शन, कोलिजन. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.